आपण पेट्रोल भरलेलं आहे लिटर्स मध्ये। नमस्कार मंडळी, बक्स अँड मक्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही आमच्या चिमुकल्यांची सहल घेऊन आलेलो आहोत आमच्या शेतामध्ये। तर शेतामध्ये बरीच काही गंमत असणार आहे। ती गंमत बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चिमुकल्यांनी केलेली मज्जा मस्ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। आमच्या सहलीचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या सहलीचं पूर्णपणे प्लॅनिंग आमच्या मुलांचं होतं। कधी जायचं, कशाने जायचं, तिथे गेल्यानंतर काय काय करायचं हे सगळं। त्यामुळे तुम्हालाही हे व्हिडिओ बघताना खूप मज्जा येणार आहे। गणित हा जो विषय आहे म्हणजेच मॅथमॅटिक, या विषयाचा प्रत्येक विषयासोबत सहसंबंध असतो। तर तोच सहसंबंध लावण्याचा, तो सहसंबंधाच्या थोड्या बहुत जवळ नेण्याचा प्रयत्न या सहलीच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। अरे बापरे, सदानी कॅप बिप घातली। इकडे घे, इकडे अगं याच्यामध्ये किती विटा आहे एका रो मध्ये? 3 रो मध्ये 9 झाल्यात। 9 नाही, कळलं का? आता अशीच इथे मांडायला 9 विटा ना। 9 एका रो मध्ये किती वीट बसल्या? 3। मग इथे काय झालं? गंज बांधायला माती किंवा मग जे चिखल नाही, मातीचं थोडस हे बनवून जास्त पेंट नका भरू। दोघे एकच काम करू। हम पानी टाकू का? नहीं 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 नहीं, याच्यात टाकू पहिले हे तेच पाणी याच्यात टाका, म्हणजे सांगतो।
खालून टाकणं. हो एका हाताने गंज पकड. तर स्वयंपाक आता झालेला आहे आणि आता आम्ही काही गेम खेळणार आहोत. कान हो हो हो. भेंडी आलू. सगळे खेळून झालंय. आता जो स्वयंपाक बनवलेला आहे तर त्याची टेस्ट घ्यायची वेळ झाली आहे, म्हणजे जेवणाची वेळ. तर पुढे आमची पंगत तुम्हाला दिसेलच. असं मंजिरी बरोबर सांगते. विचार मन में करना है, विचार मन में करना है, इस हेतु से इस शरीर का, हेतु से इस शरीर का. अंदर अंदर. ते सगळं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आणि नंतर बाहेर. जेवण झालं, शेळ्यांचा गोठा बघून झाला. आता वेळ आलेली आहे भांडे घासायची. काय हृदंग पुढे पुढे कॅमेऱ्याच्या. खालचा पडलेला ग्लास व्हिडिओ काढायला म्हटलंय. हो हा इकडे बघा.
झाड आहे. अरे वाह विचारा नंतर ते सांगतात. तर काय लागते? हळद आहे. हळदीच्या प्लॅन्टची हळद आहे. ते बघा किती सारे. अद्रक सारखं दिसते ते. किती अद्रक आहे. अद्रक सारखं घरी घेऊन बघा ती वास घेऊन पहा त्याचा. वास घ्या सगळ्या त्या हळदीच्या याचा. अंदरून पा पिवळा पिवळा आहे ना हळदीचा. आणि हे जे असतात ते तारं दिसते ना, हे प्रोटेक्शनसाठी असते की या कवरच्या मधून ते घुस पडलं नाही पाहिजे आणि इझिली त्याच्यामध्ये कोणता किडा गेला नाही पाहिजे. पाईपलेट्स म्हणते याला. आणि या शेतामध्ये काय आता हा गहू पकडून राहिला तर असं दुधासारखं निघते त्याला. ग्रीन आहे ग्रीन आहे ना. म्हणजे बघ दाबलं तर दुधाच हा सुद्धा मिल्क. अशा प्रकारे आमची सहल होती. शेवटी सगळ्यांनी आम्ही ताक घेतलं आणि ज्यांच्या शेतात आम्ही आलो होतो त्यांना एक थँक्यू म्हणण्यासाठी मुलांनी स्वतः बुके तयार केला. आणि अशी आमची सहल होती. अशी सहल तुम्ही कधी घेऊन गेले आहात का? आमचा हा प्रयत्न कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.